एव्हरीबडी, हाव आर यू. आपलं पुढचं लेक्चर आहे एक्स रे. आपण तिसऱ्या युनिट मधलं फोटो इलेक्ट्रिसिटी पहिले बघितलं. आता आपण बघणार आहे एक्स रे. एक्स रे म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन सगळ्यात पहिले बघूया आपण. एक्स रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. तर त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक्स रे म्हणजे काय त्याची आधी डेफिनेशन मी क्लिअर करते. वेन फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आर सडनली स्टॉप देन एक्स रेज आर प्रोड्यूस. म्हणजे एखाद्या मेटल प्लेटवरती किंवा एखाद्या प्लेटवर इलेक्ट्रॉन्स आपण ज्यावेळेला थांबवतो अचानक त्यावेळेला तिथून बाहेर पडणाऱ्या रेजला आपण काय म्हणतो एक्स रे. तर ते एक्स रे म्हणजे काय तर त्याची उत्पत्ती कोणी केली आहे 1895 मध्ये रॉन्गटेन या शास्त्रज्ञांनी हे एक्स रे डिस्कवर केले. त्याच्यासाठी त्यांना एक नोबेल प्राइज पण मिळालेला आहे. तर त्या रॉन्गटेन या शास्त्रज्ञांनी ते एक्स रे डेव्हलप केले. मग ते आपण एक्स रे किती पद्धतीने प्रोड्यूस करू शकतो तर दोन वेज आहेत त्याची. तर पहिली होती ती म्हणजे कोणती रॉन्गटेन ट्यूब. तर त्या ज्यांनी त्याचा शोध लावला रॉन्गटेन त्यांनी त्या ट्यूबची निर्मिती केली म्हणून त्या ट्यूबला नाव काय पडलं रॉन्गटेन ट्यूब. त्यालाच आपण व्हॅक्यूम ट्यूब पण म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर कुलिज ह्या शास्त्रज्ञांनी मॉडिफाईड ट्यूब जी वाईडली यूज केली जाते तिची निर्मिती केली. म्हणून आपल्याला आता कशाचं काय बघायचं आहे तर कुलिज ट्यूब. तर त्याच्या आधी आपण त्या एक्स रेचे किती टाईप्स आहेत तर दोन टाईप्स आहेत, हार्ड एक्स रेज आणि सॉफ्ट एक्स रेज. आता हार्ड एक्स रेज म्हणजे काय तर एक्स रेज विथ लॉंगर वेव्हलेंथ आर कॉल्ड सॉफ्ट एक्स रेज. आणि त्याच्याच विरुद्ध आता आपण काय म्हणतोय सॉफ्ट एक्स रेज म्हणजे लॉंगर वेव्हलेंथ. तर शॉर्टर वेव्हलेंथचे जे एक्स रेज आहेत त्याला काय म्हणायचं हार्ड एक्स रेज. म्हणजे दोन्ही एकमेकाला अपोजिट शॉर्टर वेव्हलेंथ आणि लॉंगर वेव्हलेंथ असं लक्षात ठेवायचं. आणि त्याची किती आहे तर शॉर्ट वेव्हलेंथ अबाउट 10⁻10 to 10⁻11 मीटर. ते एंगस्ट्रॉन मध्ये पण मी घेतो. आपल्याला माहिती आहे 1 एंगस्ट्रॉन इज इक्वल टू हे बघा आपल्याला माहिती आहे 1 × 10⁻10 मीटर इज इक्वल टू 1 × 10⁻8 सेंटीमीटर असं त्याचं कन्व्हर्जन आहे. आता इथं 10⁻10 आहे मीटर आहे म्हणजे काय झालं ते 1 एंगस्ट्रॉन. जर सेंटीमीटर मध्ये असेल तर ते कसं होणार आहे 10⁻8 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला न्यूमरिकल सॉल्व करता त्यावेळेला तुम्हाला हे कन्व्हर्जन माहिती असायला पाहिजे. ए म्हणजे एंगस्ट्रॉन युनिट ते डिग्रीमध्ये असतं. जे आपण ज्यावेळेला बघतो की रेक्टिलिनियर मोशन असते त्यावेळेला आपण 1 सायकल किंवा 1 रोटेशन म्हणतो ते आपण कशामध्ये मोजतो डिग्रीमध्ये. म्हणून 1 एंगस्ट्रॉन युनिट इज इक्वल टू 1 × 10⁻10 मीटर अँड 1 × 10⁻8 सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे. हे कन्व्हर्जन फॅक्टर आहे. न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिले काय आहे एक्स रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ऑफ व्हेरी शॉर्ट वेव्हलेंथ अबाउट 10⁻10. आपल्याला माहिती 10⁻9 म्हणजे नॅनो. तर त्या रेंजमध्ये असतात म्हणून त्याला काय म्हणलेलं आपण एक्स रेज म्हणलेले. त्याचे एक्स रेचे दोन टाईप बघितले आपण सॉफ्ट एक्स रे आणि हार्ड एक्स रे. आता आपण काय बघणार आहे प्रोडक्शन दोन वेजनी होतं. पहिली ती कोणती रॉन्गटेन ट्यूब आणि दुसरी आहे ती कुलिज ट्यूब. आता इथं मी डायग्राम दाखवली त्या पद्धतीने ही कुलिज ट्यूब आहे. तर कुलिज ट्यूब मध्ये आता इथं बघा ही ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब मध्ये इथं हे टार्गेट आहे, इथं फिलामेंट आहे. इथं आपण फिलामेंटला काय केलेलं आहे हाय व्होल्टेज बॅटरी जॉईन केलेली आहे. इथं आपण कूलिंग सिस्टीम ठेवलेली आहे. मग इथून आता ह्या टार्गेटवरून इलेक्ट्रॉन स्टॉप केल्यामुळं इथून जे फिलामेंट करून इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्टॉप केल्यामुळे तिथून बाहेर पडणारे जे रेज आहेत ते म्हणजे तुमचे काय आहेत एक्स रेज आहेत. अशा पद्धतीने आपण एक्स रे प्रोड्यूस करतो. हे तुम्हाला थेरॉटिकल नसल्यामुळे तुम्हाला फक्त ही डायग्राम दाखवली आहे. जर एखादा क्वेश्चन आला तर हे कसं आहे कुलिज ट्यूब त्याच्यावरून तुम्ही त्याचे आन्सर्स करायचे. कुलिज ट्यूब ॲक्च्युअल कशी असते त्याच्यासाठी मी तुम्हाला हे डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत आता नेक्स्ट आपलं काय आहे तर मिनिमम वेव्हलेंथ. तर मिनिमम वेव्हलेंथ म्हणजे काय तर त्याचा फॉर्म्युल्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स येणार आहे. तर मिनिमम वेव्हलेंथसाठी आपण काय बघणार आहे आपल्याला माहिती फोटो सेलमधनं काय बघितलं आपण प्लँक हायपोथेसिसनुसार एनर्जी इज इक्वल टू h × v. E इज इक्वल टू h × v. इक्वेशन नंबर 1. आता कायनेटिक एनर्जी कशी लिहितो आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². मग आता हे दोन्ही बाजूला एनर्जी आहे मग त्यामुळे आपण ह्याचे दोन्ही बाजू इक्वेट करणार आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव 1/2 mv² इज इक्वल टू h × v. मग आता v ची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे तर c/λ.
त्यामुळे काय होईल आपल्याला इक्वेशन मग 1/2 mv² इज इक्वल टू ई इंटू व्ही. आता इथं आपण परत तिसरं आणि चौथं इक्वेशन आहे ते जर इक्वेट केलं तर काय येणार आहे आपल्याला h इंटू सी लॅम्बडा इज इक्वल टू ई इंटू व्ही. आता इथं मिनिमम वेवलेंथ असल्यामुळे आपण लॅम्बडाला काय केलेलं आहे लॅम्बडा मिनिमम म्हणलं. आता इक्वेशन आपण हे केलं सॉल्व केलं तर आपल्याला लॅम्बडा मिनिममची व्हॅल्यू काय येईल लॅम्बडा मिनिमम इज इक्वल टू ई इंटू व्ही इज इक्वल टू एच इंटू सी. therefore lambda minimum is equal to h into c divided by e into v. आता इथं h म्हणजे काय तर प्लँक्स कॉन्स्टंट आहे, c म्हणजे काय आहे स्पीड ऑफ लाईट आहे, e म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉन चार्ज आणि v म्हणजे काय आहे तर इथं आपण व्हेलॉसिटी घेणार आहे. तर आता त्याच्या त्या कॉन्स्टंटच्या जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या h ची व्हॅल्यू काय आहे 6.63 × 10⁻34 जूल सेकंड आहे. C ची व्हॅल्यू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय आहे 1.602 × 10⁻19 कूलम. त्या पुटअप केल्या तर त्याची व्हॅल्यू किती येते 1.24 × 10⁻8 डिवायडेड बाय v मीटर येते. मग आपण ते कन्वर्जन जर केलं तर आपल्याला माहिती आहे 1 एंगस्ट्रॉन इज इक्वल टू 1 × 10⁻10 मीटर इज इक्वल टू 1 × 10⁻8 सेंटीमीटर. ते जर आपण पुटअप केलं तर लॅम्बडा मिनिममची व्हॅल्यू येते 12400 डिवायडेड बाय व्ही एंगस्ट्रॉम. जे 2 युनिटमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला आहे ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स सॉल्व करायचे. आता याच्यामध्ये व्ही व्हेलॉसिटी दिलेली असेल तर लॅम्बडा मिनिमम कॅल्क्युलेट करायला सांगतील किंवा लॅम्बडा मिनिमम दिला असेल तर व्ही कॅल्क्युलेट करायला सांगतील. मग त्याचं युनिट त्यांनी कुठलं दिलं आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला यूज करायला लागेल. हे जो फॉर्म्युला आहे तो मीटरमध्ये, हा फॉर्म्युला आहे तो एंगस्ट्रॉम युनिटमध्ये. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. सुरुवातीपासून परत एकदा एक्सप्लेन करते मी. मिनिमम वेव्हलेंथचा फॉर्म्युला आपण कसा काढला तर E इज इक्वल टू एच व्ही. आपण इथं व्हीची व्हॅल्यू काय ठेवणार आहे सी बाय लॅम्बडा E इज इक्वल टू. आणि कायनेटिक एनर्जी कशी देतो आपण 1/2 mv² इज इक्वल टू h इंटू व्ही. आपण इथं ते पुटअप केल्यानंतर आपल्याला हे लॅम्बडा मिनिममचं इक्वेशन परत E इज इक्वल टू ई इंटू व्ही हे पण एनर्जीचंच इक्वेशन आहे. ते आपण पुटअप केल्यानंतर आपल्याला लॅम्बडा मिनिममची व्हॅल्यू काय मिळते 12400 डिवायडेड बाय व्ही एंगस्ट्रॉम युनिट. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू माहित पाहिजे. h ची व्हॅल्यू 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. c ची व्हॅल्यू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आहे 1.602 × 10⁻19 कूलम. आणि त्या व्हॅल्यू पुटअप करून आपण जर ते कॅल्क्युलेट केलं तर त्याची व्हॅल्यू येते लॅम्बडा मिनिमम इज इक्वल टू 12400 डिवायडेड बाय व्ही एंगस्ट्रॉम युनिट. समजलं सगळ्यांना. आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे म्हणजे काय आहे प्रॉपर्टीज ऑफ एक्सरे. आता परत एकदा मी एक्सप्लेन करते. मी आता हे जे तुम्हाला देते लेक्चर त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता, कमेंट्स करू शकता. आता आपण पुढचं बघणार आहे तर प्रॉपर्टीज ऑफ एक्सरे. तर काय प्रॉपर्टीज म्हणजे काय सगळ्यात पहिले लिहायची ती आपण एक्सरेची डेफिनेशन लिहायची. एक्सरेची डेफिनेशन काय आहे व्हेन फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स आर सडनली स्टॉप देन एक्सरेज आर प्रोड्यूस. नंतर काय आहे दे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. स्पीड ऑफ लाईट जे आहे त्यानुसार ते स्ट्रेट लाईनमध्येच फक्त ट्रॅव्हल करतात. नंतर काय आहे दे आयोनाइज गॅसेस. दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फील्डनी ते डिफ्लेक्ट होत नाही. नंतर काय आहे दे आर इनविजिबल इन आईज. म्हणजे आपल्याला ते डोळ्यांनी दिसत नाही. मी बघितलं असतं आपण एक्सरे म्हणजे जर आपल्या फ्रॅक्चर बोनमध्ये फ्रॅक्चर वगैरे असेल तर आपण एक्सरे काढायला जातो. व्हेन दे इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस फोटॉन्स आर इमिटेड. म्हणजे ते आपण बघितलं फोटो इलेक्ट्रिसिटीमध्ये व्हेन एखाद्या मेटल प्लेटवरती लाईट इन्सिडेंट झाली तर तिथून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. तेच म्हणजे काय आहेत आपले एक्सरेज आहेत. समजलं. नेक्स्ट आपला आहे आता पॉईंट ॲप्लिकेशन्स ऑफ एक्सरे. म्हणजे आपण एक्सरेज कुठं कुठं वापरतो ते इथं बघा. इन इंजिनिअरिंगमध्ये कुठले वापरतो म्हणजे त्याच्यात आपण 2-3 बघणार आहेत. सायंटिफिक, इंजिनिअरिंग, मेडिकल. इंजिनिअरिंगमध्ये आपण कशासाठी वापरतो तर फ्लॉस इन मेटल्स, रबर्स, रेडिओ वेव्ज एटसेट्रा. कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत
ते दगडाला सुद्धा आरपार करून जातात. आपल्या शरीरात आपण ज्यावेळेला ते पास करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल, फ्रॅक्चर असेल तर ते आपण डिटेक्ट करतो. इंजिनिअरिंग मध्ये आपण पहिलं कुठलं घेणार आहे ॲप्लिकेशन? टू डिटेक्ट फ्लॉज इन मेटल्स, रबर्स, रेडिओ वेव्ह एटसेट्रा. तर रेडिओ वेव्ह म्हणजे पण काय, फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला ट्यून होती, मॅच होती, त्यावेळेला आपल्याला ते रेडिओचं जे ट्युनिंग केलेलं असतं चॅनल त्यानुसार येतं. तर त्याच्यामध्ये पण जर काही फ्लॉज असतील तर ते आपण एक्सरे थ्रू डिटेक्ट करू शकतो. टू डिटेक्ट क्रॅक्स इन स्ट्रक्चर्स म्हणजे एखादं स्ट्रक्चर आहे, आता तुम्हाला माहिती क्रिस्टलचे स्ट्रक्चर्स आहेत वेगळे, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक, हेक्झॅगॉनल, असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपण एक्सरे बघतो. म्हणजे थोडक्यात काय, XRD, एक्सरे डिफ्रॅक्शन वगैरे हे जे आता रिसर्च सुरू आहेत त्याच्यामध्ये ते यूज केलं जातं. टू अनालाइज द स्ट्रक्चर ऑफ अलॉईज अँड XRD, तेच जे आता बोलले एक्सरे डिफ्रॅक्शन. नेक्स्ट वन, फॉर टेस्टिंग होमोजेनिटी ऑफ वेल्डेड जॉईंट्स, जे एखादं वेल्डिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आहे का ते शोधण्यासाठी आपण यूज करू शकतो. आता मेडिकलमध्ये कशासाठी वापरतो, तर बॉडी स्ट्रक्चरमध्ये काही डिफेक्ट आहे का ते बघण्यासाठी, एखाद्या बोनमध्ये फ्रॅक्चर आहे का ते बघण्यासाठी वापरतो. टू डिस्ट्रॉय ॲबनॉर्मल टिश्यूज इन कॅन्सर, ट्युमर्स किल करण्यासाठी आपण एक्सरे यूज करतो. नेक्स्ट वन आहे आपलं ते सायंटिफिक. सायंटिफिकमध्ये काय हो, आता आपण ज्यावेळेला क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करतो त्यावेळेला ते वापरलं जातं. डिफ्रॅक्शन, XRD, जे एखादं कोण रिसर्च करतंय सायन्समध्ये तर त्याच्यामध्ये एखाद्या स्ट्रक्चरचं स्टडी करताना, एखाद्या अलॉयचं स्ट्रक्चर स्टडी करताना तिथं आपण एक्सरे यूज करतो आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती आपण रिसर्च करतो. त्याचे अँगल्स वगैरे मेजर करून काही फॉल्ट आहे का ते बघून आपण ते सॉर्ट आउट करू शकतो. असे एक्सरेचे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. तिथं तुम्हाला ज्या पद्धतीत विचारले ते आधी अगोदर वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या, मग तिथं ते ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल आहे का बघा. कारण मी तुम्हाला मग असे सांगितलं, फोटो इलेक्ट्रिसिटी, एक्सरे आणि लेसर याचे ॲप्लिकेशन बऱ्यापैकी सेम आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही एक टेबल तयार करा, त्यात 3 पार्ट करा, एक्सरे, फोटो इलेक्ट्रिक सेल आणि लेसर, आणि ते कम्पेअर करून तुम्ही स्टडी करा म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही. बाय बाय.